काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्या समवेत आहेत. आपण सोबत चर्चा करू. सर, छात्रों की गूंज या कार्यक्रमाला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय, काय तुमच्या भावना आहेत? राहुल गांधी या एका राष्ट्रासाठी नागरिकांसाठी झटणाऱ्या माणसाची गेल्या अनेक वर्षांपासून होत असणारी जी उपेक्षा आहे त्या उपेक्षेचं स्मरण या निमित्ताने येतं. त्यांची टिंगलटावाळी जी होत होती त्या संदर्भातीलही ज्या निषेधात्मक भावना आहेत त्याही कुठेतरी दाटून येतात आहे. आणि या देशातला परिवर्तनाची नांदी ही राहुल गांधींच्या माध्यमातून सुरू होत आहे हे आता अधोरेखित झालं आहे. बराच दरम्यानच्या काळात बरंच देशाचं नुकसान झालं आहे. रोजगार मोठ्या प्रमाणावर गेले, उद्योगधंदे बंद पडले आहेत, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली, भ्रष्टाचार बोकाळला. त्यामुळे आव्हाने दुसऱ्या बाजूला खूप मोठी आहेत. तेव्हा आपण राष्ट्र म्हणून कुठेतरी पक्षाच्या पलीकडे जाऊन एक भारतीय नागरिक या नात्यानं आता या देशाची पुढची वाटचाल आपल्याला सुरू केली पाहिजे, ही या यशाच्या पार्श्वभूमीवर माझी असणारी भावना आहे. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एबीव्हीपीने राडा घातला. खरं तर काँग्रेसच्याच युवकांवरती त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांची मोटर्स ऑपरेंडी आपल्या पुढे आहे. पोलीस मोक्यावर हजर होते. जे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर गुन्हे, आणि जे भाडोत्री गुंड होते, जे कुठे नशेचे पदार्थ सेवन करून आले होते, जे अर्वाच्य भाषेत बोलत होते, शिवाय देत होते, हाणामारी करत होते, त्यांना पोलीस वाचवत आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत आहेत. सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे ते आता कुठेतरी खलत्वाचं संरक्षण आणि सज्जनांना वेठी धरत आहे, एवढंच या निमित्तानं मी सांगेल. मात्र काल जो एबीव्हीपी म्हणणं चुकीचं राहिलं, कारण ते एबीव्हीपीचे कार्यकर्ते नव्हते, ते भाजपचे होते आणि भाडोत्री होते. त्यांनी धुडगूस घालण्याचं कारण काय की एक दहशत निर्माण करायची, आणि दहशत आणि गुंडागर्दीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी येणार नाही यासाठी त्यांनी केलेला तो केविलवाणा प्रयत्न होता. मात्र आता तरुणांनी ठरवून ठेवलं आहे आणि स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याचा त्यांचा हा संकल्प आहे. त्यामुळे त्यांनी हा राडा का घातला, तर या कार्यक्रमाला गालबोट लावावं, विद्यार्थ्यांनी सहभाग करू नये म्हणून हा त्यांनी खेळलेला डाव होता. मात्र तो त्यांच्याच अंगलट आला आहे हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो. भाजप किंवा भाजपचे प्रवक्ते या कार्यक्रमावरती टीका करत आहेत. नवनाथ बन्नी सुद्धा या कार्यक्रमासंदर्भात टीका केली. हे टीका करायसारखं काय आहे? या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी बोलतात आहे. बारकोड ज्यांचं आहे त्यांनी सगळ्यांसाठी, सगळ्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही विचाराच्या लोकांनी यावं, त्याचं स्वागत आहे. त्यामुळे टीकेचा यात काय म्हणजे अर्थ काय? दुसरा, आमच्यावर टीका करण्यापेक्षा पेपरफुटी वारंवार जी झाली तिला जबाबदार कोण होतं, ते जेलमध्ये गेलेत का, पेपरफुटीतून भ्रष्टाचार झाला का, या संदर्भात त्यांनी जर बोलले तर अधिक चांगलं होईल. एवढंच नाही तर ज्या पुण्यात हा कार्यक्रम होतोय, इथले आमदार हे उच्च शिक्षण मंत्री आहेत आणि या पुण्याच्या विद्यानगरी एकेकाळी असणारा, विद्येचं माहेरघर एकेकाळी असणाऱ्या पुण्यामध्ये शैक्षणिक समस्या या एकामागे वाढत असताना वाचून आता त्या उभ्या आहेत. सरकारचा नाकारतेपणा समोर आलेला आहे. वसतिगृहातल्या कॉलेजमधल्या असुविधा त्यांच्यावर आता कुठेतरी जे त्या समोर येत आहेत. नोकऱ्या युवकांना लागत नाही. या संदर्भात सत्ताधारी म्हणून भाजपने बोललेलं बरं राहील. काँग्रेसच्या विचारांच्याच लोकांना तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आमंत्रित केलं असं ते म्हणतात. आता ते अज्ञान आहे त्यांचं, किंवा त्यांना जाणून बुजून त्या गोष्टी कुठेतरी राहुल गांधींचा जो झंझावात आहे तो त्यांना कुठेतरी खुपतोय म्हणून त्यांनी बोललं असेल. आपण एक स्कॅन करण्याच्या अनुषंगाने एक बारकोड दिला, त्यात जे स्कॅन करतील त्यांच्याजवळ तिकीट आहे तेच या कार्यक्रमात येणार आहे. आम्ही काही बसा बनवून आणतोय, कार्यकर्ते आणतो असं नाही. मात्र असं आम्ही किती काही केलं तर हे जे आहेत हे अशाच पद्धतीने टीका करणार आहेत. त्यांनी काय केलं, 12 वर्ष सत्तेत आहेत, मोदी सरकारने काय केलं याचा त्यांनी जो आपला लेखाजोखा आहे तो मांडला पाहिजे. आमच्यावर टीका करण्यात वेळ घालू नका. शेवटचा प्रश्न विचारतो, भाजपाने या कार्यक्रमाची धास्ती घेतली का? आपल्या समोरच आहे. काल जो पुण्यामध्ये गुंडांकरवी जो घातलेला धुडगूस आहे हा त्यातलंच एक पाऊल आहे. भाजपाने खरं तर या कार्यक्रमाची धास्ती घेतलेली आहे. काल जो गुंडांकडून धुडगूस घातला त्याचंच ती प्रचिती आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.